अरे झेंड्या, तुला तंटामुक्ती अध्यक्ष सरपंच आणि ते भेटायला आले बरं. तो पोटदुख राहिले म्हणून. राम 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 सरपंच तंटामुक्ती अध्यक्ष वामनराव. कस काय आले तुम्ही बाबा गरीबाच्या पोराला भेटायला? मारुती पाटील, तुम्ही कशाला गरीब आहे बाबा? तुम्ही तर व्याजान पैसे देता लोकांना गावात. आता काय आहे, तुमच्यासारखे पोरात दुकान लागलं म्हणलं रिअल्स लागले ना. आणि झेंड्या कसं आहे, झेंड्या आमचा लय कामाचा माणूस आहे बाबा. काही म्हणजे ते कसं आहे, गावात भांडणं त्यांना चालू असले की काही मदत करतो सोडायला, गावातले तंटा सोडवायला तो पण मदत करतो ना, आहे की नाही? आता एवढं झेंड्यात दुःख राहिलं म्हणजे काय आम्हाला कर्मी ना गावात सगळ्या. मग आमची आपली गल्ली तर पूर्ण हेच पडेल आहे बुवा, झेंड्यात दुःख राहिलं. झेंड्या ॲडमिट आहे, 4-5 दिवस झाले. उद्या पोळा आलाय ना, तरी झेंड्या दवाखान्यातच आहे. म्हणलं आता चला उद्या पोळ्याचं आहे, त्याला सुट्टी होत नाही काही नाही, तर आपण येऊ म्हटलं तर एकदा भेटून, आहे की नाही? आता मग पण कसं आहे, मारुती पाटील मग पण जमलं नसतं. उद्या पोळा आहे ना, तर पोळ्यात कसं आहे, आता मी सरपंच म्हणलो आता गावात मला राहावं लागेल ना पुढं, कसं आहे की नाही? बैलाचं ते पोळ्याचं कसं आहे, मला आपणच राहणं, आपले घरचे पण पहिले आहे ना. कसं आहे आता, म्हणून म्हटलं आज भेटून घ्या, मग उद्या यायचं काम नाही. आणि झेंड्याला कसं आता मला 2-3 दिवसापासून यायचं होतं, पण मी म्हटलं आता तंटामुक्ती अध्यक्षाला पण म्हटलं, मी रामभाऊला म्हटलं, वामनरावला म्हटलं चला म्हटलं जाऊ सोबतच, आहे की नाही? येऊ भेटून एकदा त्याला. कसं आहे काय विचारपूस होती म्हटलं डॉक्टरसोबत पण, आहे की नाही? मग आलो मग आम्ही. बरे आले ना तुम्ही? बरे आले ना? घ्या भेटून बरं. अरे झेंड्या, पाय रे, तुला कोण भेटायला रे? गावातले वरिष्ठ ना लोक भेटायला आले ना तुला बाबा. काय ना, उठ ना जरा आता. का झोपेलाच राहतो? हो, दुखलं असतं इतकं भेटायला नसते आले कोणी. इतका तू लाडा आहे गावचा, काय बघून लोक किती भेटायला येतात. हा, उठतो ना, उठतो तंटामुक्ती अध्यक्ष ते म्हणलं, वामनराव म्हणलं, मग उठण्याचे सरपंच म्हणलं, आहे की नाही? मी उठून बसतो, मग ताकद आहे, आता बसतो, ते आले म्हणलं बोलतो 2 शब्द सोबत, आहे की नाही? अरे झेंडू कशाला उठतो बाबा, तू झोपीलच राह. कसं येतोय आशक्तपणा आला असं ना, आता कसं येतोय पोटाला हेच नाही ना, दमच नाही त्या पोटाला जाऊ तर काय आता. तू आम्हाला तर आम्ही समजू शकतो तू काय इथं, आहे की नाही? तू जागेवरच राह, आम्ही बसतो बोलतो तुला, आहे की नाही? बसतो आम्ही पण, तू पण तसंच पडेल राह बाबा, उठू नको. हो डॉक्टर साहेब, काय म्हणते मग कधी होईल सुट्टी आमच्या पोराला? आता उद्या पोळ्याचं पण त्याला ठेवता घेतच आम्हाला वाटतं देऊन टाका सुट्टी. आज कसं आहे, उद्या बैल पोळा आहे की नाही? मग आता काय त्याला उद्या पण बैल धरावं लागेल ना. आता मला वाटतं सुट्टी देऊन टाका तुम्ही त्याला. मी तुमच्या सगळ्याच्या भावना समजू शकतो, पण काय करता पोराला अशक्तपणा येईल, गळपडली त्याच्या हात पाहिलं, तू उभं राहायला त्याला ताकद चक्कर इतर येऊन पडेल ते खाली. मला वाटतं अजून 2 दिवस ठेवा त्याला. आता त्याला सलाईन चालू आहे, एकावर एक इंजेक्शन गोळ्या. आता लय हाय पाय ट्रीटमेंट केली मी. 10-15 हजार रुपये तर निघतंच त्याचं कसं पण आता. पण मग म्हणणं आहे की त्याला अजून 2 दिवस ऍडमिट ठेवू द्या. कसं आहे, डबल घरी नेलं डबल काही झालं तर, आहे की नाही? तर मी म्हणतो राहू द्या अजून 2-3 दिवस. हा डॉक्टर म्हणजे तेच खरं आहे, आपल्याला वाटतं राव द्यावं. रामभाऊ, काय म्हणणं आहे तुमचं? आता मला वाटतं उद्या पोळा होता, बरं वाटत असेल त्या सुट्टी, आहे की नाही? डॉक्टर म्हणते आता सुट्टी होत नाही, मला राव द्या. मग आता काय, त्याला काही इलाज नाही. आता मला का लई खुशी का त्याला झेंडुली तर पोळ्या सणासुदीचं दवाखान्यात ऍडमिट करून घ्यायचं. पण ते कसं आहे, आता त्याला तब्येतच सिरियस आहे त्याची, आहे की नाही? तर डायरिया झाला, डायरिया. त्याच्यामुळे काय आहे, त्याला हात खाली हात गळस लागेल ना त्याला लगेच एकदम. तर मी म्हणतो आता ते आता कसं आहे, त्याला ट्रीटमेंट चालू आहे, फळं देऊन चालू, केळं चालू आहे की नाही? मग पडन आता त्याला फरक पडन ना. आता मी लय हाय पाय ट्रीटमेंट केली बरं त्याला. इथं गोळ्या भेटत नव्हतं, काही बाहेरून बोलावलं तालुक्याहून, आहे की नाही? हा, ट्रीटमेंट चांगली केली म्हणा. 15,000 रुपये बिल काढवले म्हणजे डॉक्टर. ट्रीटमेंट चांगलं आहे. आणि मारुती पाटील मागे नेत ना, आता एकुलचा एक पोरग आहे, आपल्याला करणंच आहे की नाही? तर मारुती पाटील तुम्हाला कशाच कमी हो, एकच तर पोरग आहे की नाही? ती शेक करते मी तुमच्याकडं. मग अजून काय पाहिजे? आता काय पोरं दुखू पैसे लावाच लागतो, आहे की नाही? आता पोरग पण आहे ना, पोरग पण एवढं लोपर गिपर नाही ते. आता उगं शिकलं नाही म्हणून आता गावात फिरतं इकडे तिकडं. पण चांगलंच आहे ते, पण असं भांडणं तुम्ही काही करत नाही. रोज भांडणं सोडतंय, त्यांना मग त्या अध्यक्षाच्या सोबत राहते गावात, आहे की नाही? भांडणं गिरणं लागलं तर सोडतंय, मदत करतंय गावात, चांगलं आहे. तर काय पण त्याच्यामुळे आम्हाला कर्मीनं गावातले लोक म्हणून झेंडू बिमार पडा लईच त्याचं दामून चालून गावात. म्हणलं भेटून या एकदा. मित्र कोणाचा आहे बा? मित्र कोणाचा आहे? डेंगूचा मित्र आहे तसं झेंडू. झेंडूचं दुःख राहिलं तर पाहा, मी किती दिवस झाले, 5-7 दिवस झाले मला इथंच आहे मी दवाखान्यात. तर सोडच नाही एक सेकंद. त्याची माहिती घरी गेली काटाळून. पण मी एक इथंच आहे, नाही तर त्याला सोडत नाही. म्हणजे इकडे मित्र आहे त्याचा. डेंगे ते का सांग. डेंगे ते का सांगायचं काम आहे का? आता आम्हाला माहिती का तू झेंडू डेंगू किती खास मित्र येतं. आता तुम्ही पार्टनर पण म्हणा बाबा, ते दुकान पण टाकणे. तर काय आता झेंडूचं माझं दुकान लागलं, तुमच्या दुकानाचं पण काय चांगलं. कधी टाकता तुम्ही दुकानात? रामभाऊ, ये होते ना, आता झेंडूचं दुःख राहिले. आता काय, आम्ही सगळं माल मटेरियल भरायचं होतं आम्हाला तालुक्याला. आम्ही तालुक्याला गेलो होतो, पण तिथं काय आमचं तसं बायाचं खाण्यात आलं. त्याच्यामुळे काय आता त्यांनाही नाही म्हणता, लय समोसे कचोरी आणली बायाची उघड्यावरची. मग काय बड्ड बिमार आता. तर आता आम्हाला थांबणं आमचं गेलं. आता जवळ सुट्टी होती तेवढं आमचं काही होत नाही. आता होते, आता पोळा गिळा होते, आता गणपती मदत. गणपती उठला मग काय टाकू आम्ही ते दुकान, आहे की नाही? अरे गणपती ते सण आहे आपला, ते बसणारच आहे, पण तुमचे कामं पण पुढे अडवू नका ना तुम्ही. आता गणपती बसणार आहे, तर दुसऱ्या दिवशी पण दुकानाचं प्लॅनिंग करू शकता ना. कशात लेट करता येईना? कारण असं म्हणता पहा बरं, महिना लोटला तुमचं, तू म्हणजे दुकान टाकायचं. आणि तुम्ही तर तंटामुक्ती अध्यक्ष सरपंचच्या हाताने उद्घाटन करणार होते. आम्ही वाटच पावरवलं कवाशी दुकान टाकता. अजून काही तुमचं हे होय ना.
सरपंच साहेब त्याचं कसं आहे, त्याचं दुकान टाकायचं मी असं आयडिया दिली होती त्याला. आता झाला महिना त्या गोष्टीला, पण याने काही अजून पुढे घेतलंच नाही, जास्त मनावर घेतलंच नाही ना. दुकान टाकायचं म्हणून राहिलं नुसतं, अजून काहीच नाही यायचं, हालचालच नाही. हेच बिमार पडला माझा आता काय. हो अमरराव तुमचं खरं आहे ना हो. तुम्ही आयडिया दिली आम्हाला खास, पण काय आता मग पोट दुखू राहिलं बा, बिमार पडलो मी आता. होईल मग बरं आता ना, 2 दिवस डॉक्टर साहेब मध्ये सुट्टी देते. आता काय तुम्ही जरा डॉक्टरला काय म्हणतं. मी काय म्हणतो डॉक्टर चुना लावे, तुम्ही लई चुना लावला द्यायला आता द्या ना सुट्टी आता आहे की नाही, देऊन टाका सुट्टी आता. काढ तुमचं बिल काय, आम्ही घेतो काळजी झेंडूची घरी. उद्या दिवस ठेवा वाटलं तर पोळा होत्या, कसं ते घरी गेलं पूर्णाची पोळी गेली खाली तर डबल काय पोट तिकडे त्याचं ते पोळा होत्या त्याचं बोरायचं काही सांगता नाही खायत पूर्णाची पोळी डबल तर जाईल खर्च वाया ना, कारण एवढा आहे की नाही. तर मग म्हणणे आता हे पोळा गिळा होत्या, पोळ्याच्या दिवशी सुट्टी देऊन टाका. मग कसं आहे पोरगं कसं आहे ते दुकान टाकायचं द्यायला, ते गणपतीचं पण ते अध्यक्ष आहे ना गणपती याचा गणपती मंडळाचा, तर ते कसं आहे त्याला कामगिम पाहावं लागेल ना त्याच्यात आहे की नाही. राम भाऊ तुमची सगळ्या गोष्ट खरी. आता मला नाही वाटत का सणासुदीच पूर्वी घरी राहून उद्या पोळा आहे, पोळ्यानं बैल धरावं म्हणून त्यांना आहे की नाही. पण मग म्हणणं असं आहे की त्याला अशक्तपणा इतका येईल की ते उभं पण राहू शकत नाही, तर चक्कर येऊनच खाली पडून देऊ. मग डबल तुम्ही काय तिकडे घरी गेल्यावर काय डबल इकडे चाललंय माझ्याकडे त्याला. डॉक्टर चुना लावशिवाय पर्यायच नाही कोणाला. मग म्हणणं एक दिवस राहू द्या ना, काय 15,000 16,000 रुपये बिल होईल. 1,000 रुपये शिल्लक मारुती पाटील कुठे मागे उराले का, ते काही हे नाही. तुम्ही कशा नका हे करता, भाऊ दे ना बिलाचं काही टेन्शन नाही ना हो. आहे ना मारुती पाटील जो पैसा आहे ना, ते मला आधी सांगितलं किती बिल होतं डॉक्टर साहेब तुम्ही मागे येऊ नका आहे की नाही. पण मी काय आता एक दिवस मी त्याला ऍडमिट करूनच ठेवतो, 2 दिवस म्हणत होतो, पण आता एकच दिवस ठेवतो. उद्या दिवस पोळा आहे, कसं घरी घरी गेलं तर पूर्णाची गणपती पोळी खायला पोट बिगडलं नाही, एवढा इलाज करून मग काही फायदा होणार नाही. डबल लोक माझ्याकडे येणार नाही म्हणत डॉक्टर साहेब इतकं बिल होतं पोरावर काही फरक पडत नाही आहे की नाही. मग म्हणणे आता त्याला नीटच करून धाडतो मी परवा दिवशी डायरेक्टली. खरे झेंडू कसं वाटतं मग तुला आता, बरं आहे का? काय सांगा तुम्हाला आता तंटमुक्ती अध्यक्ष काका लय पोट बिघड आहे मग असं तब्येत लय बेजारी. पण आता मग कालपासून जरा बरं वाटू राहिलं बा, काही जरा पचू राहिलं अन्न, पण काय जरा रुचं हरकत होतं पोटात असं, आणि लगेच जावं लागते बा. पण लय कमी झालं आता प्रमाण, 2-3 वेळेस जायचो, आता एकदा जावं लागू राहिलंय. मला तर वाटतं आता उद्या दिवस थांबतो मी, पोळा इथंच काढतो दवाखान्यात. पुढच्या पोळ्याला मी करीन चांगला साजरा आता, जाऊ जे होईल ते. तब्येत खराब आहे यावर्षी, तर 1 दिवस राहतो मी आता, परवा येतो मग घरी आहे की. मग जरा बरं वाटू राहिलं आता, ताकद आल्यासारखं वाटू राहिलं अंगात. पण डॉक्टर साहेब म्हणते राय आता, मग राहतो. उद्याच्या दिवस पोळा झाला सुट्टी देणार नाही मग डॉक्टर साहेब. डॉक्टर साहेब ते पोराचा म्हणे हो पोळा पोळा करू आला ती, मग म्हणणं देऊन टाका ना त्या सुट्टी आज, नाही तर उद्या सकाळी दिली चालते ना. सकाळी आहे की नाही, म्हणजे कसं पोळा तू साजरा करू शकतो, जितका अवसर आहे तितकं करून पोळा आहे की नाही. जर साहेब बैल गेल धरणा देऊ आहे की नाही. आणि त्याच्यामुळे ते कसं डेंग्याचा पण पोळा पोळा बुडन पा. डेंग्या कसं आहे ते जर ऍडमिट असेल झेंडा तर डेंग्या येणारच नाही पोळ्यात. मग म्हणणं झेंड्याला उद्या सकाळी आता नका देऊ तुम्ही, पण उद्या सकाळी सुट्टी देऊन टाका, रातभर तर सलाईन चालू द्या आता. म्हणजे उद्या सकाळी नीट झाला पाहिजे ते. कसं आहे अजून त्यानं बैल गेलं धुतले नाही घरची, तयारी करावं लागेल ना बैला गेलायची. मारुती पाटील इकडची आहे की नाही, तर ते कसं आहे आता उद्या सण येतं कसं आहे बैलाची ते सजवून लागेल. तर डेंग्या मी काय म्हणतो उद्या तुम्ही सकाळी घेऊन घ्या सुट्टी, मी सांगतो डॉक्टरला. तू वामनराव माझं काही नाही भाऊ, त्या बैला त्याला पोळ्यात बैल धरायचा असेल तर मग काही हरकत नाही. आता मला माहिती आहे सण आहे म्हणून उद्या तुझ्या आवडता सण आहे तू, तर मग म्हणणं असं आहे की उद्या काही झालं मी त्याला सुट्टी दिली तर मी ऑब्जेक्शन राहणार नाही माझ्यावर काहीच. मी असं लिहून घेणार आहे मारुती पाटला पण. नाही तर कसं आहे भाऊ, मी सुट्टी द्यायचं काही झालं तर माझ्यावर यायचं डबल आहे की नाही. मी एवढी रिस्क घेऊ शकत नाही. मी त्याला उद्या सुट्टी देतो तुमच्या म्हणण्यानुसार आहे की नाही. आता तुमचं पण मला मानावं लागेल, तुम्ही इतके वरिष्ठ लोक आले त्याला भेटायला आहे की नाही. मी सुट्टी देईल त्याला, पण लिहून पण घेईन मारुती पाटला मग सही घेईन. म्हणजे कसं मी कसं त्यातून हे होतो रिलॅक्स होऊन जातो ना, माझ्या डोक्याला ताण नाही राहत. उद्या काही झालं भेटेल तर मला काय टेन्शन नाही. डॉक्टर चुना लावे तुम्ही काय टेन्शन घेता हो, इथं मारुती पाटील बसले तिथं, काही झालं तर लगेच आम्ही ॲडमिट करू तर डबल आहे की नाही. उद्या कसं पोळ्याचं सणासुदीचं बरं नाही वाटत त्याचे, पण आता गोडधोड पूर्णाच्या पोळ्या वगैरे द्याल करीत त्यांच्या घरी त्याला गोड लागेल का, पोरगं दाखवायला ॲडमिट असं खायला मारुती पाटला गोड लागेल का त्या पूर्णाच्या पोळ्या आहे की नाही. मी काय म्हणतो त्याला सुट्टी देऊन टाका, उद्या सकाळी ते डेंग्या त्याला घेऊन येईन घरी आहे की नाही. आणि जर लागलं तर आम्ही डबल परत डबल दाखवूनच घेऊन येऊ, बरी नाही वाटलं आहे की नाही. पण उद्या दिवस कसं आहे पोलिओ घरी पाहिजे सणावाराचं आहे की नाही, ते पण दोन घास खाईल आहे की नाही. मला तर वाटतं राहील त्याचं उद्या लोक. आता तुम्ही त्याला चांगली ट्रीटमेंट द्या, वाटलं तर एखादा इंजेक्शन शिल्लक सोडा त्याला आहे की नाही, सलाईन लावायला रातभर. पण उद्या तर सुट्टी झाली पाहिजे बरं. ठीक आहे ना तुम्ही म्हणते तर. आता तंटामुक्ती अध्यक्ष आहे म्हणल्यावर काय आता तंटा झाला तरी तुम्ही आहे सोडवणार आहे की. मी काय म्हणतो उद्या सुट्टी देऊन टाकू बिंदास. आज एखादा इंजेक्शन शिल्लक सोडू तुला आहे की उद्या लगेच सुट्टी देऊन टाकू. मला तर वाटतं तरी यायचं काम नाही पडणार त्याला उद्या. फक्त जरा हलकं फुलकं खायला त्याला आहे की नाही. घरी गेल्यावर जसं त्याला भात वरण भात खाऊ त्याला, जास्त रफ खाऊ नको म्हणा त्याला. कसं आहे मग ते पुरणपोळी अजिबात देऊ नका बरं त्याला आहे की नाही. नाही तर त्याचं डबल पोट दुखायचं. मी माझ्यावर वरण भात साधी वरण भात चालतं त्याला, वाटतं साधी पोळी द्या थोडी. पुरणाची पोळी अजिबात चालत नाही बरं त्याला.
त्या हरभऱ्यात द्यायची पूर्ण पोळी त्याला खाऊन सांग घालतो की त्यावर पोट बिघडलं दिलं. धन्यवाद डॉक्टर साहेब, धन्यवाद. कसं आहे सांगा, तुम्ही सुट्टीचं राहिली मला, तुमचे उपकारच मावा लागेल ना मला. कसं आहे तुम्ही गॅरंटी घेतली त्याची, आता राहीलच म्हणा. तुम्ही म्हटलं काय आता, तुम्ही सोनाला डॉक्टर एकदम प्रसिद्ध आहे आपले, 4-5 गावात तरी प्रसिद्ध आहे. तुम्ही किती सिरियस पेशंट असलं तुम्ही सोडत त्याला सॉल्व्हच करता आहे की नाही. उद्या देऊन टाका मग ते सुट्टी. कसं आहे पोरगा आनंद राहील घरी, त्याच्यामुळे डेंगे पण पोळा साजरा करेन. मारुती पाटीलच 2 घास हानती राहील. तर मला वाटतं तर बरं आहे. आता चला मग आपण सरपंच साहेब, आता काय आता डॉक्टर साहेब उद्या सुट्टी देणारच आहे. डेंग्या उद्या तू घेऊन ये बरं का. कसं उद्या त्याला कसं पोळ्यात बैल धरणं कसं का होईना, त्याला अशक्तपणा जरी येईल तरी पण ते बैल धरणं नाही, त्या फोटो बिटो काढायला बघता आहे की नाही. डेंग्या तू उद्या घेऊन ये, आम्ही निघतो मग आता. मारुती पाटील पाय येतो मग आम्ही आता. काय झेंड्याचे पण पाहिलं आम्ही आता, झेंड्याचं बरं वाटू राहिले मला आता. उद्या सुट्टीच होय, मग उद्या भेटू चल गावात. आता तुम्ही पण काळजी घ्या. तुम्ही थांबता मग आता. हा आता मी थांबतो ना, आता रातभर थांबतो. आता मी डेंगे त्याची मागे गेली घरी, आता आम्ही दोघं थांबतो. आणि आता काय पोळ्या स्वयंपाक करून येते. आता रात इथं जेवतो आम्ही, सकाळी येतो मग. आता डॉक्टर साहेब सुट्टी देणार, उद्या बिल गिल सबमिट करून येतो मग आम्ही, आहे की नाही. धन्यवाद धन्यवाद सरपंच साहेब, तंटामुक्त अध्यक्ष, आहे की नाही. रामभाऊ, वामनराव काका, काय तुम्ही आले तर बरं वाटलं. बरं जसं मग पोटातले कळ थांबले तर तुम्ही आले तर बरं वाटलं लगे. असं येत जावं कधी मी बिमार पडलं तर पुढच्या वेळेस पण, बरं का. बरं या मग तुम्ही. आता काय तुम्हाला पण तयारी करणार ना पोळायची. बैल गेले धुणं लागेल ना तुम्हाला पण. मी येतोच आता उद्या, आहे की नाही. येतोच मी, बैल धरतो मी पण आता. आमचा कसं आहे, आमचे पण बैल धुतले ना सांगतो ना. उद्या मी सकाळी लगेच सुट्टी काढलं, पहिलं धुवून पाकच सगळं होतं. मी येतोच ना उद्या, आता नीटच होतो मी आता. हा झेंड्या लगे त्याला काळजी लगे. अजून इटा नाही झाला लगे बैल धरतो ना, असं धरतो तसं करतो लगे. बैल धरतो उद्या पळत. अरे झेंड्या तू तब्येतीची काळजी घ्यायची गरज भाऊ तुला. आवसाने तो अंगात लगे चाललाय उद्या बैल धरायला लगे. पाहून तुला बरं वाटलं जाऊ ना, मी पण तुला मदत करतो ना. आता माझ्याकडे तर काही बैल नाही, तर तो इकडे आहे. तर आपण करू दोय दोय, तू एक बैल धर मी धरतो. तुला बरं वाटलं पाहिजे, पाहू उद्या काय होतं, आहे की. डेंग्या तू काळजी नको करू. काय होतो मित्राला झेंडल कसं मी एका रात्रात ठीक करतो. आता 2 इंजेक्शन एक्स्ट्रा सोडतो. 15,000 वीर होईल ना, 17,000 होईल करतो ना आता उद्या. टेन्शन नको घेऊन तू. पण पाय झेंड्या उद्या चालत चालत ते घरी जातो मी. पाय तोही पण काळजी, तोही पण गरज पडत नाही. पाय तू कसं इंजेक्शन देतो लागतं. काळजी घ्या डॉक्टर साहेब. सुना नका लवकर जास्त यार बिलाई, तर माणसाकडे पाय, आहे की नाही. बरं येतो मग आम्ही. राम 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 राम. सुनाला डॉक्टर मारुती पाटील येतो मग. येतो मारुती पाटील, येतो मग. हा आरामान जा. सरपंच साहेब आरामान जा बरं. अध्यक्ष साहेब आरामान जा, आहे की नाही. येतो आम्ही उद्या, रातभर थांबतो आता. उद्या लगेच येतो आम्ही सकाळी 8 वाजता घेत लगे. पोळ्यात हजर होतो आम्ही, टेन्शन नका घेऊ तुम्ही.